throat and then you'll die. सो हॅलो एव्हरीवन, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया. मला माहितीच आहे की तुम्हाला माझा पहिला ब्लॉग आवडला असेल. आम्ही आता घरी येऊन पोचलो आहे. पाऊस होता रस्त्यामध्ये म्हणून काय आम्ही व्हिडिओ बनवला नाही घरापर्यंतचा. सो आता आम्ही डायरेक्ट आरतीला जाणार आहे. तर आरतीची मजा घ्या तुम्ही, मजा येईल एकदम, बघत राहा. गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आमच्या व्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया. आता आम्ही इकडच्या मंदिरात फिरायला निघालो आहे. सो मी तर गाडी चालवतो आहे. छोटं तुम्हाला आमच्या घराहून थोडंसंच पुढे एक नदी आहे, ती नदी तुम्हाला छोटं दाखवेल. बॅक कॅमेरा केला आला ना, बॅक कॅमेरा आला. तर हा एक छोटासा ब्रिज आहे. या नदीमध्ये आम्ही संध्याकाळी पोहायला येणार. मला दाखवतो ही नदी.
नदी आहे. दाखव तिथे वाती नदीचं मस्त मजा घ्या तुम्ही. खडक नदी. चालूच ठेवा. आणि हे सगळे चढ आहे तिकडचे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गावाकडचं चढ तर असणारच. तर या चढावर आता आम्ही गाडी चढवतोय. रस्ता दिसतोय का तुम्हाला? हे आमचे दोन फंटर लोक आहेत गाडी चालवतात आहे. निखिल भाई आणि हे दुसरे धीरज भाई. वा 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 इथे मजा आहे. अरे पाठी पाठी आहे पाठी आहे पाठी आहे. पाठी जायचं. रस्ता चुकलो परत. परत रस्ता चुकलेलो आहे. आता परत वळतो आणि रस्ता चुकलेलो काही आता दुसरीकडे क्लेप मारायचा आहे हे कोपऱ्याला. फंटर लोक आमच्यासाठी थांबलेले आहेत. रस्ता चुकलेलो होतो. आता काय चालतंय होत राहतं. आणि आम्ही जी काल मजा केली तुम्ही बघितलंच असाल. ही मजा अशीच मजा होते. अजून काही भागामध्ये आम्ही तुम्हाला दाखवू की काय काय असतं गणपतीमध्ये, कशी आरती असते, काय मजा असते गणपतीची. हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमांमध्ये बघालच. आजचा नवीन दिवस म्हणून तुम्हाला नवीन ब्लॉग दाखवतो. कारण का मी एका भागात टाकेल तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाणार. लोक बघणार नाहीत. लाईक करा, कमेंट करा, कसं वाटतंय तुम्हाला, काय वाटतंय गावाबद्दल. आमच्या पण हर वर्षी घरी गणपती बसतात. गावी यायला भेटत नाही पण यावर्षी गावी आलो आहे तर गावाची मजा ही खूप सुंदर आहे. सांगू शकत नाही एवढंही सुंदर आहे. प्रत्येक लोक घरोघरी जाऊन आरती करतायत आणि आपल्या घरी लोकांना आरतीला बोलवायला जायला लागतं. इकडे तसं नाही आहे. प्रत्येक लोक जाऊन आरती करतात घरी. 12 वाजेपर्यंत आरती चालू असते. तर मंदिरामध्ये आलो आहे आम्ही. नेरुळच्या मंदिरात आलो आहे. हे मंदिर आहे. तुम्हाला मी बोलतच होतो आरतीबद्दल. इथे आरती 12 वाजेपर्यंत चालू असते. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आरती करतात लोक. सगळ्यांना आरतीचा वेळ दिलेला असतो. तर खूप मजा येते. तुम्हाला दाखवलं आहे गेल्या कालच्याच व्हिडिओमध्ये. ज्या आरतीचे व्हिडिओ तुम्ही बघितलेत मजा येते. म्हणजे सांगू नाही शकत. प्रत्येकजण आरती करतात एकत्र येऊन. मुंबईला हे सगळं बघायला भेटतच नाही. 2 मिनटं आता तर ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. मुंबईमध्ये तर तुम्ही बघितलंच असाल. लोकांना घरोघरी जाऊन आपण बोलवतो. काहीच्या लोकांच्या घरात तर आपल्या घरातल्याच घरात आरती होते. आता जसं मी फ्लॅटमध्ये राहतो, आमच्या तर घरातल्या घरातच आरती होते. आम्ही घरातलेच सगळे लोक मिळून आरती करतो. पण इथे तसं नाही आहे. इथे ढोलकीचा मजा, टाळांची मजे, 101 आरती आहेत जे तुम्ही कधी ऐकला पण नसाल. ते मी तुम्हाला या व्हिडिओ माध्यमामध्ये दाखवीन. बघत राहा, मजा करत राहा आणि थोडंसं नाव वाढू द्यावं आमचं पण. कसं आहे, नाव वाढलं की मार्केट गाजवायला मजा येईल. आता आम्ही एक मंदिर झालो आहे फिरून, दुसऱ्या मंदिरात पाया पडायला चाललो आहे. तर बघत राहा, रस्ते बघत राहा, निसर्ग बघत राहा, मजा येईल तुम्हाला. आजच्या दिवसात जे काय करू आम्ही ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवू.
आता आम्ही साम मंदिरला आलो आहे. माझ्या मित्राचं कुलदैवत आहे हा मंदिर आहे. मस्त पाण्यामध्ये आहे इथे, एकदम मजेशीर हवे. नजारे तर काय तुम्ही बघाल सांगताच येत नाही. म्हणजे ऑक्सिजन लेवल तर सोडूनच द्या, पण हा जो सुगंध आहे, वाह काय बोलायचं सुगंधाला, एकदम झकास. पाणी पण दाखव जरा. किती स्वच्छ पाणी आहे बघितलं. तुमच्या काय आहे काय? हे मंदिर आहे शंकराच्या रूपात. हे मंदिर आहे. तुम्हाला मंदिरात पण मी जाऊन दाखवतो. वा हा बघा, आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसं पाणी चाललंय. किती स्वच्छ पाणी आहे. मजा येणार आहे. हे ते लांबून तुम्हाला मंदिर दाखवलंय, हेच ते मंदिर आहे. आणि हे बघा, हे मंदिर आहे. मस्त हे मंदिर बनवले. खूप खूप वर्षांनी हे बघितलं. पहिला माणसाला इथे येऊन उभं राहावं लागतं, मग हे ढकलावं लागतं, मग हे पुढे येतं. इथे तसं ही नदी आहे, वाहती नदी. पकड दाखव जरा. ते इकडे सांगा बरं काय. खूप मच्छी आहे तिकडे. तर हा भाऊ आपला मच्छी पकडायची ट्राय करतोय. बघूया काय पकडू शकतो की नाही. मला नाही वाटत याला मच्छी भेटेल हातात. ह्याला कॉन्फिडन्स आहे की त्याला मच्छी नाही भेटणार आहे. मग काय भाई, एवढ्या पाण्यामध्ये एवढीशा मच्छी शोधणं. आणि याला मला नाही वाटत याला मच्छी येते पकडायला. तिकडे बघूया. तिकडे दुसरीकडे चाललोय. बघूया बघूया हाताला लागतात काय मच्छा. बघूया. नको रे. हा बघा किती मच्छी आहे त्याच्यात. जास्त आहे. पाय टाकलाय भावानी. मनातच घेतलं आता काढायचं. बघूया आता. नाही भेटणार रे फालतू. मला नाही भेटणार आहे. फालतू करतोय यार. पुढे ना आपण बघूया. नाही भेटणार. थकला आता. ह्याला मला नाही वाटत ह्याला भेटणार आहे. हसतोय काय. नाही भेटणार. टाइम पास केला. दुसऱ्या मंदिरात तरी गेलो असतोय. आता जातो दुसऱ्या मंदिरात. हे मंदिर चाललं.
मंदिरातच फिरायला आलो. का भाई मजा येते की नाही गावी? मस्त एकदम भारी, एकदम भारी. चल अरे भारी का खारी मस्त. काय काय निखिलच्या गावी आलोय. आमचा एक पार्टनर हलवलाय ते शोधतोय आता आम्ही. शोधतोय आम्ही त्याला. तो माझी घडी घालून गेलाय, एकाचा बेल्ट घालून गेलाय, एकाची पॅन्ट पण गेला वाटतं घालून, आणि ज्या आईला आमचे सनग्लासेस पण घेऊन गेलाय. काय त्याला बोलावं आता. आता भेटायला गेलाय कोणाला तरी सांगू नाही शकत आम्ही व्हिडिओमध्ये, कारण का आमचे व्हिडिओ खूप लोक बघणार आहे. जाऊ दे, मित्राला पैसे घ्यायला गेलाय असं बोलून गेलाय तो. आता बघूया. ए धाबला या निघत या पाण्यामध्ये जाशील ना तू, इथं भेटणारच नाही परत. मजे पाणी वाढले, स्पीड झाला. वरती पाऊस पडला ना छोट्या. आता आम्ही आलो आहे स्वामी स्वरूपानंद मंदिरामध्ये. चाललोच आहे, तुम्हाला दाखवतो. गणरायाच्या येण्याचा निसर्गकारी इशारा. घरी मजा आलं राजाचं राजगड वाजलं. टिम टिम टिमदारी गणाचं गणवात आलं. घरी मजा आलं आता आम्ही गणपतीच्या मंदिरात आलो आहे. हे मंदिर आहे गणेश घोळे. मस्त मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. मंदिर मामा आहेत समोर. मस्त आहे, मस्त आहे, मस्त आहे, एकदम मस्त, एकदम छान. निसर्गाचं किती तारीफ करावं तेवढं कमीच आहे. डोंगरामध्ये हे देऊळ आहे आणि त्याच्यामध्ये हा निसर्ग आहे. इथूनच कुठून तरी आम्ही गाडी चालवत वर आलो या मंदिरावर. मस्त आहे, मस्त, एकदम मस्त, एकदम छान. आवडला आपल्याला, आवडला. हा माहिती. राय शिव गंगाधराय हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमः शिवाय. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा जन्म दिला देवा. सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा. सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. फुला फुलातून देतो संदेश आम्हाला देवा. जगावे लोकांसाठी या देश तुझा हा देवा. माणुसकीचा मंत्र दिला प्रेमाचा पावन. नाही तो गलती झाला असेल असं गेला म्हण. अशा मला. छत्रपती वा. शिवाजी महाराज की जय. सो आता आम्ही थिबा सो आता आम्ही थिबा पॅलेसला आलो आहे. तर तुम्हाला दाखवतो.
खूप छान पॅलेस आहे. लोक व्हाईट हाऊस बघायला जातात, आम्ही थिबा पॅलेसला आलो. सो हा तो पॅलेस आहे. मित्रांनो, आता आम्ही गणपतीपुळेला चाललो आहे. प्लॅनमध्ये थोडे चेंजेस झाले, थोडंफार फिरलो. आता महेश थोडा गणपतीपुळेच्या आजूबाजूलाच आहे, तर विचार चालला आहे की आता गणपतीपुळेलाच जाऊया. उद्या जाणार होतो ॲक्च्युली आम्ही, पण आता थोडा प्लॅनमध्ये खूपच चेंजेस झाले. सो आता आम्ही निघालो आहे गणपतीपुळेला. बघत राहा गणपतीपुळे. खूप लोकांची इच्छा असते की जाऊन ओटी भरावी, तर आम्ही चाललो आहे. थोडं तुम्ही नजारा बघा, पुढे दाखवेन मी तुम्हाला, आणि आम्ही भेटतो तुम्हाला डायरेक्ट गणपतीपुळेला. चला. ग्रंथ दिला तू दिला आम्हाला, तुल राजा धन्य झालो देवा. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा. आला 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 रत्नागिरीचा गणपतीपुळे आला. गणपती बाप्पा मोरया. आलोय गणपतीपुळेला आलोय. पोचली गाडी, पोचली.